चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावर येतात। चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या उदय सामंत जाणून घेतील। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागले। रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर खड्ड्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। रस्त्यालगतच्या साईड पट्ट्याही भरण्यात आल्यात। झोपेत असलेलं प्रशासन मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे जागं झाल्याचा स्थानिकांकडून आरोप होतोय। चाकण एमआयडीसी मधला कचरा साफ करण्याचे काम सुरू। बजाज कंपनी समोर असलेला कचरा उचलण्याचं काम सुरू। उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्याआधी प्रशासन कामाला। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होतीये। मात्र रस्त्यांची कामं अर्धवट असल्याचा भाविकांना त्रास होतोय। पर्यायी रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे आणि त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील लांजर्ले आडे मार्गावरच्या रस्त्यांची चाळण। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत। रस्त्याच्या दुरवस्थेचं विद्यार्थ्यांकडून रिपोर्टिंग। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। आमच्या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढला पण अजूनही अंमलबजावणी नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला वेडं समजतायत का? मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। सरकारनं 52 लाख कुणबी प्रमाणपत्र मुद्दामहून दिली नाहीत। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी मराठा समाजावर अन्याय केल्याचा जरांगेंचा आरोप। हैदराबाद गॅझेटनुसार सर्वांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं। ज्यांची निवड झाली आहे त्यांनी आपला अर्ज घेऊन या। नियुक्ती घेतल्याशिवाय जाऊ नका। मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांनी अंतरवाली सराटीत येण्याचं केलं आवाहन। काही नेत्यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं। आमच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही। जातीपेक्षा आमच्यासाठी कुणीही मोठं नाही। मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी 1 सप्टेंबरला चलो मुंबईची हाक दिली आहे। मनोज जरांगेंना मुंबईत येण्याचं हाकेंचं आवाहन। जरांगेंच्या झुंडशाहीसमोर सरकार झुकत असून वेडेवाकडे जीआर काढले जात असल्याचा हाकेंचा आरोप। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल केलेल्या दाव्याला मंत्री पंकजा मुंडेंचं उत्तर। माझे वडील कमळातच जन्मले, कमळातच विसावले, पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं काही दिवसांपूर्वी मंत्री महाजनांच्या हस्ते करण्यात आलं होतं अनावरण। फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन असा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण। परभणीच्या पाथरीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष। काँग्रेसच्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर 243 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा शिवसेनेचा आरोप। आमदार सईद खान यांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप। काँग्रेसकडूनही शिवसेनेच्या कारभारावर आक्षेप घेत साखळी उपोषण। मुंबईकरांवर लवकरच करांचा बोजा वाढणार। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश। मुंबईत सद्यस्थितीत जवळपास 2 लाख कोटी रुपयांची कामं सुरू। पुणे रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला ताम्हिणी घाट अखेर वाहतुकीसाठी खुला। रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू। सध्या हलक्या वाहनांना घाटातून प्रवेश। उल्हासनगरात टी गेटर जीन्स कारखान्याची भिंत कोसळली। जीन्स रोलचा अतिदाब वाढल्यानं भिंत कोसळल्याची माहिती। सुदैवानं कोणीही जखमी नाही। मोठी जीवितहानी टळली। सिंधुदुर्गामध्ये वैभववाडीतल्या भुईबावडा घाटात दरड कोसळली। यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्य मार्गावरची वाहतूक ठप्प। वाहतूक करूळ मार्गे वळवण्यात आली आहे। सीजेपीच्या स्कूल ठीक करो या अभियानाअंतर्गत सीजेपीचे सदस्य अजिंक्य शिंदे यांच्याकडून लातूरमधील उजनी जिल्हा परिषद शाळेचा ऑडिटमधून मूलभूत सुविधांचा अभाव, धोकादायक इमारत पाडण्याचे आदेश असूनही कारवाई न झाल्याचा आरोप। उद्यापासून पालक आणि विद्यार्थी करणार आंदोलन। लोकसभा सचिवालयाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नोटीस। अमित शहांवरील वक्तव्याप्रकरणी 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं। भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती तक्रार। राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे लक्ष।
झारखंडमधल्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 23वा दिवस. झारखंड लोकसेवा आयोगातील परीक्षा गैरप्रकारावरून आंदोलन सुरूच. आज राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येणार. आंदोलक विद्यार्थ्यांचा सरकारला 18 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम. केरळच्या शबरीमला येथील प्रसिद्ध अयप्पा मंदिर आज खुलं होणार. 5 दिवसांच्या पूजेसाठी मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार. 21 ऑगस्टला पूजेनंतर पुन्हा मंदिराचे दरवाजे बंद होणार. धाराशिवमध्ये 12 तासात 10 लाखाहून अधिक देशी वृक्षांची लागवड. खासदार ओमराजे निंबाळकरांनी झाडं लावण्याचा संकल्प केला होता, त्याचं काय झालं? भर कार्यक्रमात सयाजी शिंदेंचा सवाल. ओमराजे यांनी व्यासपीठावरच वृक्ष लागवडीचा पुरावा दाखवला. कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातल्या ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये किळसवाना प्रकार. आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये चक्क उंदरांचा वावर. ग्राहकांकडून पोलखोल. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनी देण्यात येणाऱ्या जंक फूडवर बंदी. कर्मचाऱ्यांना देण्यात आली केळी, सफरचंद आणि संत्री. नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणं हीच खरी अन्न स्वायत्तता असल्याचं तुकाराम मुंडेंनी केलं स्पष्ट. नंदुरबारमध्ये बालकांवर अलैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी चेतन कोळी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता. आरोपी चेतन कोळी 2022 पासून लहान बालकांवर लैंगिक अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप. बीडमधल्या विलास घुले प्रकरणात कुटुंबाची मोर्चाची हाक. खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनाने यांच्या अटकेच्या मागणीसाठी 21 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. गेल्या 12 दिवसांपासून रमेश घुले यांचं आमरण उपोषण सुरू. नागपुरात पोलीस दलातील अधिकाऱ्याची आत्महत्या. ज्ञानेश्वर झोल असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव. PCMT क्वार्टर्समध्ये आत्महत्या केली आहे. ठोस कारण अस्पष्ट. बारामती पोलिसांकडून पिस्तूल, काडतुसांसह एकास अटक. प्रदीप सुरेश नकाते असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव. याचे अन्य 3 साथीदार फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू. नाशिकमध्ये CBS परिसरामध्ये बसमध्ये चढण्यावरून 2 तरुणांमध्ये वाद आणि हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही नंदुरबारमधील सातपुड्यातील माणिबेली मात्र अद्यापही अंधारात. जवळपास 400 पाड्यांमध्ये वीज पोहोचलीच नाही. वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा. ऑस्ट्रेलियातल्या ला ट्रोप विद्यापीठाकडून अभिनेत्री राणी मुखर्जीला मानद डॉक्टरेट प्रदान. मेलबर्नवरच्या फेडरेशन स्क्वेअर येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान. भारतीय सिनेमातील योगदानासोबतच महिला, मुलं आणि वंचित समुदायासाठी केलेल्या योगदानाबद्दल गौरव. रत्नागिरीतल्या आंबवली देऊळवाडी परिसरात बिबट्याचा वावर. घराच्या परिसरात बिबट्या फिरतानाचं दृश्य CCTVत कैद. परिसरात भीतीचं वातावरण. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आता वृक्षप्रसाद दिला जाणार. अभिषेक दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर संस्थांकडून रोप वृक्ष प्रसाद म्हणून दिलं जाणार. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या वृक्षप्रसाद उपक्रमाला सुरुवात. चिपळूणमध्ये प्रो गोविंदाचा थरार. उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य दहीहंडी स्पर्धा. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. श्रावण मासानिमित्तानं जय भवानी ग्रुपतर्फे कावड यात्रा. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत भक्तीचा जल्लोष. भवानी माता मंदिरातून यात्रा रवाना. 2 दिवसांच्या प्रवासानंतर रामेश्वरात महादेवाला जलाभिषेक. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आणि त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 92% पाणीसाठा. तर विहार, तुळशी आणि मोडक सागर हे 3 तलाव 100% भरले. गेल्या 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी या परिसरात मुसळधार पाऊस. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज. आसामच्या गुवाहाटीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. बेलटोला परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलं. अरुणाचल प्रदेशातल्या अंचा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. संततधार पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं परिस्थितीवर लक्ष ठेवून.
सिक्कीममधल्या ग्यालशिंग इथे मोठं भूस्खलन, डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळला आणि त्यामुळे रस्त्यासह आजूबाजूचा परिसरही गाडला गेलाय. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका वाढतोय. छत्तीसगडमधल्या कोरबा इथे सततच्या पावसामुळे बांगो धरणातील पाणी पातळीत वाढत्या पाणी पातळीमुळे धरणाचे 7 दरवाजे उघडले. बांगो धरणातून अंदाजे 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मध्य प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातल्या डोंगराळ भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीचे पाणी पातळी वाढलेली आहे. मंदाकिनी नदीच्या काठावरील रामघाटावरील सर्व दुकानं पाण्याखाली. सुरक्षेच्या कारणास्तव रामघाटावर पोलीस बंदोबस्त तैनात. राजस्थानच्या धौलपूरमध्ये काही तासांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय. शहरातील अनेक भागांमध्ये 2 ते 3 फूट पाणी. जगन चौक, हरदेव नगर, तलैया, संतत नगर यासह शहरातील अनेक भागांमध्ये 2 ते 3 फूट पाणी.